वॉटर लिली कमळाबद्दल थोडी माहिती पण बघूया आणि आपले केलेले प्लांट कसे पोचले ते पण तुम्हाला दाखवते आज। बघा आता बऱ्याचदा कमळाला आहे ना पावसाळ्यात अळी लागू शकते जर आपण स्वच्छता नाही ठेवली तर, सुकलेले पानं तोडले नाही तर, कारण तिथे शेवाळ वगैरे जमा होते आणि तिथून रोग किंवा कीड लागण्याला होते। आणि इथं बघा कमळचं मी छोटंसं तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं रनर लावलेला, आणि त्याला बघा दुसरं छोटंसं पान येतं आहे, ते कॅमेऱ्यात दिसलं का नाही दिसलं काय नाही। आणि आता हे हेल्दी प्लांट मी कोणासाठी काढत आहे बघा। आता हे 2 प्लांट माझ्याकडे मला शेअर करायचे होते आणि हे आहे एका ताईने बघा पहिल्यांदासुद्धा अकोल्याला एक प्लांट गेलं, त्यांना डबल पण मागितलं होतं, कारण प्लांट जेव्हा आपला चांगला जाते ना हेल्दी तेव्हा कोणालाही मागा वाटते, कारण प्रश्न पैशाचा नसते, थोडेसे पैसे जास्त गेले तरी चालेल, पण प्रत्येकाला असं वाटते की आपल्याला हेल्दी प्लांट मिळावा, कारण प्लांट मिळून जी खुशी होते ना, आनंद होते ना, तो वेगळाच राहते। कारण माझंही तसं आहे, मी एखादं झाड जर घेतलं आणि ते असं फ्रेश दिसलं ना तर माझा आनंद खूप जास्त असते। आणि बघा असेच मी खराब झालेले पानं किंवा शेवाळ काढत राहते वरच्यावर, जेव्हा बागेमध्ये येते तेव्हा हा प्रयत्न माझा नक्कीच असते, कारण जेवढी होईल तेवढी केमिकलचा वापर न करता हाताने जेवढी कीड दूर करता येईल तेवढी मी करत असते। आणि इथे बघा एक छोटीशी कडी आहे, कारण मी एक प्लांट आहे ना माझा काढला होता, म्हणजे तो मला काढायचा नव्हता, तरी मला असं वाटलं जो सर्वात मोठा हेल्दी मुळ्या तयार झालेला आहे तो देण्याचा प्रयत्न करावा। फक्त हा बघा एक ठेवलेला आहे मी, आणि हा परत लावला आहे। हा अकोल्याला पहिल्यांदा पोचलेला त्यांचा प्लांट होता, त्याचा फोटो टाकला होता, धन्यवाद ताई तुमचं। आणि ह्या दुसऱ्यांदा पोचलेला फोटो आहे, हे कालच पोचलेला आहे, बघा किती मुळ्या छान आहे। पानं बरेचदा बघा हे वॉटर लिलीचं रोप मी लावलं, याचे बघा आधीचे पानं पूर्णपणे खराब झाले, दंड्या पण सडल्या, पण नवीन ग्रोथ बघा 2 नवीन पानं येत आहे। त्याच्यामुळं असे पानं दिसले ना तर घाबरून नाही जायचं, फक्त मुळ्या जर चांगल्या असल्या ना स्ट्रॉंग तर झाडांना काही होत नाही। मूळ आणि ते झाडं चांगलं पाहिजे, आणि थोडेफार पानं तर ते खराब होणारच आहे। आणि आपण इथं जवळून जरी आणलं ना तरी थोडेफार पानं असे पहिल्या दिवशी आपण काढून ठेवतो ना ते पानं असे सुकल्यासारखे होतात, पण नवीन पानं बघा याला पण नवीन पानं येत आहे। हे पण रिपोर्ट केलेलं नवीन झाड आहे माझं। मी म्हटलं चला तुमच्यासोबत ह्या काही गोष्टी आपण नवीन असताना घाबरून जातो, पण जेव्हा वेळ झाडं लावत असताना हा बघा हा पुण्याच्या ताईकडे उमललेलं आपल्याकडचं फूल आहे, कारण त्यांनी कुंड्या नेल्या होत्या, ते इथूनच आल्या होत्या आणि त्या छान अशी मला रिप्लायसुद्धा त्यांनी दिला। आणि असे मी प्लांट त्यांना कुंड्यासुद्धा दिलं होतं, कारण त्यांच्याकडची एक गाडी आली होती इथं आणि त्यांनी ते प्लांट नेले होते, कारण त्याच्यामुळे ते एकदमच फ्रेश गेले, त्याच्यामुळे त्यांना लवकर फुल आलं। पण आपण अशी वॉटर लिली लावतो ना तिला थोडासा वेळसुद्धा द्यावा लागेल स्टेबल व्हायला, आणि बरेचदा असं होते की पहिल्यांदा जे फुल येते ना ते थोडं छोटं येते, दुसऱ्या वेळेला थोडं जास्त येते, हीच त्यांची गाडी आलेली होती तिकडून आणि त्यांनी नेले फुलं। आणि हे बघा एका ताईकडे बघा आधीचे पानं पूर्ण खराब झाले, आता नवीन पानं यायला सुरुवात झाली। म्हणून मी म्हणते की बऱ्याचदा आपण घाबरून जातो, प्लांट जर चांगला हेल्दी मिळाला असेल तर आपला पण काही होत नाही। काही दिवसापूर्वी मी आणलेला बघा तुम्हाला दाखवलं आता मागे की मुळ्या थोड्याशाच पांढऱ्या होत्या, तर तो मात्र माझा खराब झाला। असं होते कधी कधी, होत नाही असं नाही, बऱ्याचदा आपण कोणाकडनं झाड घेतो आणि ते खराब होते, पण आता काही करू शकत नाही, शेवटी ते झाड आहे। पण मी माझा प्रयत्न 100% दिलेला आहे, चांगला देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता काळजी छान घ्या, तुमचे प्लांट वाढवा आणि खूप छान नवीन फुलं बघण्याचा आनंद घ्या। बघा हा पण प्लांट नवीन लावलेला आहे बघा, हिचे पण पान आलेलं आहे। आणि आता म्हणजे रिपोर्ट केल्यानंतर बघा थोडीशी कडी आणि फूल पण थोडंसं छोटं येते याच्यामध्ये, कारण ते झाड नवीन असते, तसं झाड जुनं होते, मुळ्या स्ट्रॉंग होते, तशी फुलाची साईजसुद्धा वाढते। आणि हा प्लांट गेला आपला रत्नागिरीच्या ताईकडे, धन्यवाद ताई तुम्ही मला छान असा व्हिडिओ करून पाठवला, त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद। तुम्ही मला छान असा सपोर्ट केला आणि तुम्ही छान असा रिप्लायसुद्धा दिला। इतक्या लांब प्लांट म्हणजे गेले 4 दिवस लागले, कधी 5 दिवस तर कधी 3 दिवस, पण सगळ्यांचे प्लांट हेल्दी मिळाले, याचा मला जास्त आनंद झाला, कारण आपले प्लांट कोणाकडे लागले पाहिजे हा माझा हेतू होता त्याच्यामागचा। कारण प्लांट जेव्हा आपल्याला चांगला मिळते ना त्याचा आनंद मात्र वेगळाच असतो। अशा काही गोष्टी मला दाखवायच्या होत्या आणि ते तुम्हाला दाखवल्या। तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।